मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू द चॅनल। आणि आज आहे रविवार, आमच्या ट्रिपचा दुसरा दिवस। तो काल रात्री आम्ही उशिरा जेवलो, म्हणजे 10-10:30 वाजले असतील। इथे उशिरा झाला होता, दमलो होतो खूप। क्लिफ जम्पिंग नंतर खूपच थकवा आला होता। मग जेवलो मस्तपैकी, व्हेज खाल्लं, मस्त पनीर काहीतरी होतं। आणि जे जाऊन झोपलो आम्ही, एका मिनिटात झोप लागली असेल। सकाळी 7-7:30ला उठलो, पटपट आवरला। आता 8:30 वाजलेत, आम्ही नाश्ता करायला थांबलो। 8:30चा कॉल टाईम होता आणि सगळे आले ऑन टाईम। गाडी बघा, आपली गाडी मागे उभी इथे, त्या गाडीमध्ये सगळं पॅक केलं आणि आता सगळे नाश्ता करायला चालले। नाश्ता करून झाला आणि मस्तपैकी आता मी निघालोय पुढे। सो आता आपल्याला मंदिरात जायचंय। 3 मंदिरं करायची। सो बघू, आता अजून ठरलं नाही कुठल्या मंदिरात जायचं। तिथे गेल्यावर कळेलच आपल्याला आपण कुठल्या मंदिरात जाणार आहे। गाईड पण असणार आपल्या बरोबर, सो गाईडला घेऊयात आणि आपण पुढे जाऊयात। पूरा एमपी देखने के लिए 3 दिन लगेगा मैडम। अब तुम्हारा टाइम बहुत शॉर्ट है ना, उसके लिए क्या कर देंगे बोले तो पहले आपको मेन आपको विरूपाक्षा टेम्पल के सामने तुमना सभी स्टोरी बोल दूंगा मैडम। आता आम्ही आलो विरूपाक्षा टेम्पलला, जे की वन ऑफ द इम्पॉर्टंट टेम्पल आहे हम्पी मधलं। विरूपाक्ष हे मंदिर 15व्या शतकामध्ये उभारण्यात आले। हे मंदिर हम्पीमधील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे। विरूपाक्ष हे मंदिर शिवाचे स्वरूप असलेल्या विरूपाक्षला समर्पित करण्यात आले आहे। येथे 9व्या आणि 10व्या शतकातील शिवाचे संदर्भ देणारे शिलालेख आढळले आहेत। त्याचप्रमाणे विजयनगर साम्राज्याच्या काळामध्ये या मंदिराची स्थापना करण्यात आली आणि साम्राज्याबरोबर मंदिराची व्याप्तीही वाढली। विरूपाक्ष मंदिरात एक गर्भगृह आहे, 3 बाहेरचे कक्ष, एक खांब असलेला सभामंडप आणि एक खांब असलेला खुला सभामंडप आहे। या खांबावर नाजूक नक्षीकाम केलेले आहे। याशिवाय मुख्य मंदिराच्या आसपास प्रवेशद्वार, अंगण, लहान देवळे आणि अनेक लहान इमारती आहेत। या मंदिराचे सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे ते बांधण्यासाठी आणि समजण्यासाठी केलेला गणितीय संकल्पनांचा वापर। मैडम पहले बार से एंट्रेंस आए बाद एक बड़ा सा गोपर दिखे ना मैडम, 165 फीट का हाइट का, उसको कोसा गोपर बोलते बिष्टापय गोपर बोलते मैडम। वो गोपर का शैडो दिखेगा मैडम। सो आता मी विरूपाक्ष मंदिरातून बाहेर आलेलो आहोत। खूप मजा आली, खूप सुंदर मंदिर आहे, एकदम भारी आणि हिस्ट्री तर एकदम ऑसम हिस्ट्री आहे। सो त्यानंतर आपण चाललोय गणेशा टेम्पलला। गणेशा टेम्पल आणि शिवा टेम्पल आहे, जे अंडरग्राउंड शिवा टेम्पल आहे तिथे। सो लेट्स गो। कसं आहे ताक? आम्ही गणपती टेम्पल मधून जाऊन आलो, शासक गणेश असं म्हणतात ते इथे। सो आता आपण पटपट जाऊया पुढच्या टेम्पलला, ते शिवा टेम्पल आहे। तिथून परत मार्केटला पण जायचं आणि मार्केटवरून आल्यावरती आपल्याला गोकर्णला निघायचं आहे। गोकर्णला आणि गोकर्ण इथून 7 तासावर। नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू द चॅनल। आज आहे आमच्या ट्रिपचा 3रा दिवस आणि मस्त सकाळ झाली आहे, 6:30 वाजलेत आणि आम्ही सकाळ निघालोय महाबळेश्वर टेम्पलला। काल रात्री आम्ही गोकर्णच्या जवळ येऊन थांबलो होतो। हे आमचं हॉटेल पांडुरंग इंटरनॅशनल, जे की खूप सुंदर नाही आहे, पण तुम्ही राहू शकता असे। कालच्यापेक्षा तर खूप जास्तच कम्फर्टेबल होतं। सो काल रात्री काही शूट नाही केलं। आत्ता आम्ही सकाळचे 6:30 वाजले आणि मस्त निघाले महाबळेश्वर टेम्पलला।
सो आता आमच्या प्लॅनमध्ये थोडा चेंज झाला आहे. आधी आम्ही मुरुडेश्वरला जाणार होतो आणि त्यानंतर बोटिंग करणार होतो, पण आता मुरुडेश्वर 1 वाजता बंद होतं आणि आम्ही तोपर्यंत पोहोचणार नाही. तर मी प्लॅन चेंज केला की आपण आधी बोटिंग करूया आणि मग मुरुडेश्वरला जाऊया. शरावती नदीच्या बॅकवॉटरला म्हणजेच होनावरमध्ये बोटिंग करण्याचा आनंद आम्ही लुटला. आजूबाजूला गर्दच गर्द हिरवगार जंगल, खळखळ वाहणारं पाणी, पक्ष्यांचा किलबिलाट. खरंच एक नंबर अनुभव होता. सो आता आम्ही पोहोचले मुरुडेश्वरला. मस्त सनसेटचा टायमिंग आहे, बरोबर टायमिंग सापडला आम्हाला. पण प्रॉब्लेम थोडाच आहे की ट्रॅफिक झालंय. तर आमची गाडी मागायचं, आम्ही चालत चाललो आता, कारण की आम्हाला सनसेट मिस नाही करायचं. आर यू गाइज एक्साइटेड? मला नॉस्टॅल्जिक फील होते. मी आले होते ना मी पण लहानपणी आलेले. त्यानंतर आता इथे एक 5 स्टार हॉटेल होतं. लेट्स गो गाइज.